श्री स्वामी समर्थ. तर ऐकूया आपण स्वामींची एक कथा. खूप वर्षापूर्वी अक्कलकोटजवळील एका छोट्याशा गावात रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. दुष्काळामुळे त्याची शेती पूर्णपणे नष्ट झाली होती. घरात खायला अन्न नव्हते. मुलं आजारी असायची. भुकेने भीतीने व्याकुळ असायची. तो मनाने पूर्णपणे खचलेला होता. एकदा त्याला कोणीतरी सांगितले की स्वामींच्या दर्शनाला जाऊन ये, नक्की फरक पडेल. स्वामी समर्थांच्या चरणी पोचताच तो ढसाढसा रडू लागला. काही न बोलता फक्त इतकंच म्हणाला, महाराज, आत्ता जगायची ताकद उरली नाही. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे करुण नजरेने पाहिलं आणि म्हणाले, रामू, दुःख हे येत जातं, पण विश्वास गमावू नकोस. महाराजांनी त्याला जवळच्या विहिरीतून पाणी काढायला सांगितलं. रामूने आज्ञा पाळली आणि काढताना त्याला विहिरीजवळील मुळाशी चमक दिसली. तेथे एक जुना कलश होता. तो वर काढतात स्वामी हसले आणि म्हणाले, रामू, तुझं नशीब तुझ्या मेहनतीतच दडलं आहे. मेहनत कर, विश्वास ठेव, नक्की चांगलं होईल. आणि त्या कलशात काही सोन्याची नाणी होती. पण त्याहून मोठी देणगी म्हणजे रामूच्या मनात जागा झालेला आत्मविश्वास. स्वामींची कृपा होता. त्याच्या मनात एक आत्मविश्वास झाला. त्याची भीती पळून गेली आणि स्वामींनी जणू आपसुकच न जाणतेपणे त्याच्यावर कृपा केली होती. तो स्वामींना नमस्कार करून परत आला आणि त्याने जाणलं की परिश्रम केल्यानंतर आपल्याला फळ नक्की मिळेल. ही स्वामींची कृपा होती आणि त्याला खरंच तसं मिळालं.